शरद पवार यांना यशवंत विचाराचा विसर पडला आहे. यशवंत विचारावर त्यांची बोलायची लायकी नाही असे म्हणावे लागेल. चव्हाणसाहेब जेव्हा राजकारणातून निवृत्त झाले तेव्हा त्यांची संपत्ती पाहायला पाहिजे आणि आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांची यशवंत विचारावर बोलण्याची लायकी आहे का, अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंत विचार म्हणून एका फरारी आरोपीला सातारा जिल्ह्याची उमेदवारी दिली आहे, असा आरोप कोरेगाव विधानसभा आमदार महेश शिंदे यांनी आज रविवारी 21 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता हॉटेल लेकव्ह्यू येथील पत्रकार परिषदेत केला. मी 4,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप जो घोटाळा सिद्ध झालेला आहे, तो आरोप नव्हता. सगळे म्हणतात आरोप केला, पण तो घोटाळा सिद्ध झालेला आहे आणि हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. आज त्याच्यातले सगळे पुरावे मी आपल्याला देतोय. आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब, आत्ता जे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी जे गाळे 300 रुपये स्क्वेअर फूटनी वाशी मार्केटमध्ये घेतलेले आहेत त्याचे पुरावे आपल्यासमोर सादर केलेले आहेत. आपण पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांना त्यांनी दिलं आहे ते त्यांचे कार्यालय क्रमांक 204 पासून 222पर्यंत ही कार्यालयं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. नाममात्र 300 रुपये स्क्वेअर फूटनी हे व्यापारी गाळे त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी घेतलेले आहे आणि मी जे सांगतोय ते सत्य आहे. सुमारे 4,000 कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केलेला आहे. ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे, तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी. अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झाला आहे, अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही. पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय. शरद पवार साहेबांना यशवंत विचारचा विसर पडलाय. यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे, चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे. आपण पाहू शकतो. कृषी उत्पन्न समिती बाजार समिती नवी मुंबई याच्या घोटाळ्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी पुन्हा एकदा मी बोलण्यासाठी या ठिकाणी आलोय. एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती, त्याला उत्तर त्यांनी दिलं. काही लोकांनी बालिश आणि भंपक म्हणाले. त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते की त्यांनी ज्या पद्धतीनं घोटाळे करून सुद्धा या ठिकाणी जनतेच्या पुढे जात आहेत. आज त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही घोटाळाच केलेला नाही. त्यांचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या पुढे दाखवतोय. या प्रतिज्ञापत्रामध्ये ते आरोपी आहेत आणि भारतीय दंड संहिता 406, 409, 420, 34 आणि 13(2)च्या अंतर्गत त्यांच्यावरती भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार एपीएमसी मार्केटला गुन्हा दाखल आहे. हे जे शौचालयाचे जे पैसे आहेत ते ज्यांनी खाल्लेत, हे शासनाने जरी 7.5 कोटी म्हटले असते तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. हे पैसे आता ह्या घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातल्या विविध खात्यामधून ते पैसे वळवायला सुरुवात केलेली आहे. 13 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत साधारणतः
ते 30 कोटी रुपये त्या जिल्ह्यातल्या विविध खात्यामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये विविध गावचे काही व्यापारी असतील, विविध गावच्या जिल्ह्यातल्या संस्था असतील, त्याच्या अकाउंटमध्ये 15 लाखापासून ते 30 लाखापर्यंत हे पैसे वळवण्यात आलेले आहेत. त्या संदर्भातली तक्रार झालेली आहे. त्याचे ठोस पुरावे आज आमच्याकडे आलेले आहेत. मी सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की असे बेनामी पैसे जर आपल्या खात्यामध्ये आले असतील तर ते लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावं, अन्यथा आपणही याच्यातले एक आरोपी होऊ शकता. अशी केस आजच या ठिकाणी आमच्या वतीनं या आचारसंहिताचं जे पालन करतात ते अधिकारी, प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे आम्ही केलेली आहे. याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत. याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा, ऑडिओ पुरावे सुद्धा, फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत. आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत, कुठल्या कंपन्यांच्या, या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत. एकंदरीत आरोपी शशिकांत शिंदेच्या बरोबर म्हणजे त्यांचे चेअरमन वगैरे हे सगळे आरोपी आहेत. 8 जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये, पण सगळेच नाहीयेत. जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत. आपण कोर्टाची ऑर्डर जर पाहिली त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल. त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यांना जामीन मिळालेला नाही. 2 आरोपी अटकेत आहेत. शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन, ते 1.5 ते 2 महिने फरार होते. आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे. कधी मिळाला? साधारणतः 3 महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे. आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. कोर्टामध्ये एक्झॅक्टली किती आरोपींच्यावर चार्ज फ्रेम केले किंवा कसं काय? शौचालय घोटाळ्यामध्ये 9 आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे. त्यापैकी 2 आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे, त्यांना ऍड इंट्रीम हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन हा 3 महिन्यापूर्वी मिळालेला आहे. पण हा जामीन मिळण्यापूर्वी ते 1.5 ते 2 महिने संपूर्ण फरार होते. त्यांचं म्हणणं असं पडतं की ठीक आहे, तुम्ही जर सिद्ध करा, निवडणूक होऊ देत, मग समोरासमोर येऊन सिद्ध करू देत. तसा आमचा प्रश्न एकच आहे, फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत, सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील अपहारा संदर्भातला एखादा तात्पुरता, हायकोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळाला, अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काही करू नका, तर चुकीची गोष्ट आहे. दुसरी तर गोष्ट अशी आहे, आम्ही सांगितलं FSIचा घोटाळा आहे, आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात, सिद्ध करून दाखवा, संन्यास घेईन म्हणतात. आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला दाखवणार आहे जे सत्य आहे. या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहेत, फळे विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी 27 गाळे, आपण जर पाहिलं तर 27 गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत. एक गाळा नाममात्र 300 रुपये, नाममात्र 300 रुपये स्क्वेअर फुटाने विकलेला आहे. 27 गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसला आणि 17 गाळे हे आयर्न एंटरप्राइजेसला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपल्या पुढे सादर करतोय. या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेने करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शासकीय कुठल्याही पणन संचालकाची मान्यता नाही, शासकीय कुठल्याही गोष्टीची मान्यता घेण्यात आलेली नाही.
हा फार मोठा फ्रॉड आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी अजून एक गळा आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे. शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो संस्था म्हणून घेतला, संघ म्हणून संस्था म्हणून घेतलेला आहे. ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था आहे. या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे. फक्त 300 रुपये स्क्वेअर फूट हा गाळा ताब्यात घेतलेला आहे. याचे सगळे पुरावे मी पत्रकारांना देतोय. एका बाजूला यशवंत विचार सांगायचे, दुसऱ्या बाजूला गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीने लुटून खायच्या. या दोन्ही गोष्टी कशा शक्य? आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवत आहेत म्हणतात आमच्या विरोधात. यशवंत विचार हेच आहेत का? जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी आहे त्याला तुम्ही उमेदवारी देता. ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झालाय आणि आम्ही पुरावे दिलेले आहेत, तुमच्या समोर आहे. अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करता आणि पुढे अजून तुम्ही लोकांच्या सिंपती घेता. अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहेत. संबंध काय आमचा? न्यायालयाची प्रोसेस आज नाही. मी सांगितलं होतं, माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे. आणि शौचालय घोटाळा कोणी बाहेर काढला? सहकार मंत्री, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे. हे मी जबाबदारीने सांगतो. हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटिंग मध्ये हे दोषी सापडलेले आहेत. 2007 पासून ते 2023 पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं. त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्यालाच टेंडर दिलं. हे चुकीचं आहे. हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला. हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले. हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत. आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले, ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या आहेत. कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही. राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळ्यात शौचालय घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते. या लेवलला हे चौकशी झाली. त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही. हे राजकारण म्हणून आम्ही करतोय, परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते. यशवंत विचारांची यांना आठवण येते, पण एका फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याचं लोकसभेचं या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला या जिल्ह्याची उमेदवारी देता. आपण कुठले यशवंत विचार जपता हे मला माहित नाहीये. सर, त्यांचं तर असं म्हणणं होतं की टेक्निकली लूपहोल शोधून त्याचा भाव केला जातो केवळ मला निवडणूक रोखण्यासाठीच. पत्रकारांना घेऊन मी ऍक्च्युली तिथे जाऊन पोलखोल करायची माझी तयारी आहे. मी आपणाला जबाबदारीने सांगतो, ह्या गायांची अलॉटमेंट झालेली आहे. अलॉटमेंटच्या डेट्स आहेत. ऋषी एंटरप्राइजेस महेश शिंदेची नाही, चेक करा. आयर एंटरप्राइजेस आमची नाही, चेक करा. याचा येणारा पैसा कोणाच्या खात्यात जातोय ते चेक करा. आणि हे चेक करण्यासाठी तर गुन्हे दाखल झालेले आहेत. आज सभापतींच्या मान्यतेने वाशी मार्केटमध्ये तुम्ही 300 स्क्वेअर फूटचा गाळा मोजून 1 लाख रुपयात देता. 300 रुपये स्क्वेअर फूटनं गाळा देता. 300 रुपये स्क्वेअर फूटनं गाळा, कमर्शियल गाळा हा मिळू शकतो का? एका छोट्या गावात मिळू शकत नाही. आणि हे गाळे द्यायचेत कुणाला? हे गाळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते. पण ते गाळे सगळे गाळे
यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले, हा माझा जाहीर आरोप आहे. आणि ह्यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं. ह्यांनी मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला गाळा घेतलाय. एका बाजूला तुम्ही व्यापारी म्हणताय, त्याच वेळेला तुम्ही आमदार होता, तुमचं उत्पन्न किती होतं? तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही, माथाडी तुम्ही होऊ शकत नाही, कारण तुमचं उत्पन्न खूप होतं. हे कायदे सगळे तुडून सगळं करून तुम्ही आज स्वतःला स्वच्छ सिद्ध करू शकत नाही. साहेब, त्यांनी एवढं पण सांगितलं की ज्यावेळी तुम्ही टीका करताय व्यापाऱ्यांनी एफएसआयच्या संदर्भात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला, त्यामुळे आम्ही त्या 300 रुपये रेटला त्यांना ते गाळ्या दिलेत असं त्यांचं म्हणणं आहे, आणि यासाठी मान्यता घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. व्यापाऱ्यांना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले? इथं माझ्याकडे यादी आहे, काढून बघा. ऋषी एंटरप्राइजेस कुणाची, आयर्न एंटरप्राइजेस कुणाची, काढून बघा. हे सचिव लेवलला ह्या चौकशा झाल्या, आमच्या लेवलला नाही. सचिवांचे मी तुम्हाला चौकशी रिपोर्ट देतो. सचिवांनी केलेल्या चौकशी रिपोर्ट मध्ये त्यावेळेला ह्यांनी त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती. आज राज्याचे सेक्रेटरी उच्च न्यायालयाच्या आदेशानं 2013-14 मध्ये ज्या वेळेला चौकशी करतात त्यावेळेला तुमचं सरकार होतं, तुम्ही तर जलसंपदा मंत्री होता, मग त्यावेळेला सचिव तुमचं ऐकत नव्हते? त्यावेळेला का म्हणणं मांडलं नाही तुम्ही? आणि तो जो घोटाळा 13-14च्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा 12 एप्रिलला कायम झाला. त्यांचे जामीन सगळे नाकारले हायकोर्टाने, आणि म्हणून हायकोर्टाने आज त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले. दोन प्रश्न आहेत. पहिला असा आहे की 1990 साली हा जो विषय झाला त्यावेळेला या संचालकांचा आणि शिंदेचा काही संबंध नाही असं वक्तव्य त्यांनी मागच्या प्रेसमध्ये केलं. हा पहिला प्रश्न आहे. ऐका की दुसरा प्रश्न असा आहे, परवा दिवशी कराडामध्ये शिंदेने म्हणले की एका बाजूला महेश शिंदे, दुसऱ्या बाजूला नरेंद्र पाटील, हे दोघं जण मला तुरुंगात टाकण्यासाठी जास्त ते आतुर झाले अशा पद्धतीने. या प्रश्नावर तुमचे उत्तर काय असते? दादा, 1990 साली हा घोटाळा झालेला नाहीये. अलॉटमेंटच्या तारखा 16/12/2006 अलॉटमेंटच्या तारखा सहित दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डेट्स मिळतील. RTA ऍक्ट नुसार हे सगळे कागदपत्र काढलेले आहेत, आणि हे आम्हाला उत्तर आहे, आणि हे सगळे सबमिशन्स हे सेक्रेटरीच्या पुढे. जर समजा 1990ला जर तुम्ही हे केलं असेल तर मग तुमचं नाव घोटाळ्यातला प्रमुख आरोपी म्हणून तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सचिव दर्जाचे अधिकारी कसे घेतील? तुमच्या मग 1990 साली जर अलॉटमेंट झाली तर त्यावेळेला मग तुमच्या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाळे कसे मिळाले? आज तुम्ही विचार करा, 27 आणि 17 किती गाळे होतात? 44 गाळे. कुणाच्या मान्यतेने घेतलेत? फक्त सभापतींच्या मान्यतेनं. अरे शासकीय गाळे आहेत, शासनाची जमीन आहे, सिडकोची जमीन आहे, शेतकऱ्यांसाठी अलॉट केलेली जमीन आहे. या जमिनीवरचे गाळे आपण स्वतःच्या कुटुंबाला घेतले सभापतीच्या मान्यतेनं. हे गाळे शासनाच्या मान्यतेनं अलॉट करणं गरजेचं होतं, पण हे सगळा भ्रष्टाचार केला. त्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला 1 लाख रुपयाला वाशी बाजार मार्केटमध्ये त्या ठिकाणी घाला, त्याचं आयुष्य सुखकर होईल. आणि आम्हाला कोणाला तुरुंगात टाकायचं नाही. आम्हाला फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जे यशवंत विचाराचा जो वारसा घेऊन सातारा जिल्ह्याच्या पुढे येत आहेत त्यांना सांगायचे, तुम्ही एक भ्रष्ट आणि एक फरार, हायकोर्टातल्या फरार आरोपीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, हेच त्यांना आम्हाला सांगायचे. साहेब, तुम्ही वारंवार फरार आरोपी असं म्हणताय, मग पोलीस प्रशासन असू दे, कायदा सुव्यवस्था सांभाळणार किंवा तुमचं शासन आहे ते काय? आता कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं आमचं शासन लागू नाहीये, हे प्रशासन आहे. प्रशासनाचं काम करत आहे, त्यामुळं आम्ही याच्यावरती बोलणं चुकीचं आहे. आपण शासनावरती कधी बोलू शकता तर कोड ऑफ कंडक्ट नसला तर बोलू शकता. आता सगळ्या मंत्र्यांचे अधिकार त्याच्यातून आलेले. हायकोर्टाचं संरक्षण 12 एप्रिलला त्यांचं निघालेलं आहे, आणि ते हायकोर्टात मग का गेले? जर ते आरोपीच नव्हते
तर हायकोर्टामध्ये अटकेपासून बचावासाठी का गेले होते? आणि ही केस 2013-14 पासून त्यांचे सगळे वकील लढतायत, मग तरी पण त्यांच्या वकिलांना का अपयश आलं? त्यावेळेला तर भाजपचं सरकार नव्हतं, त्यावेळेला तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. इथं जर सर्वसामान्य झालं असतं तर लगेच तुम्ही तुमच्या सरकारला हे केलं असतं. वेळ का लागतो? 12 तारखेला तुम्ही हे दाखवला कागद आम्हाला लावलं जवळ काय? हे बघा, आम्ही प्रशासनावरती दबाव टाकू शकत नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. प्रशासन त्याचं ते काम करतील, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील. म्हणून मी आपल्या समोर मागणी केली की प्रशासनानं तातडीनं हायकोर्टाची अंमलबजावणी केली पाहिजे. साहेब, त्यांचे बंधू तुमच्यापर्यंत नेमकं कोणापर्यंत कसं काय? मी राजकीय बोलू इच्छित नाही. मी सातारा जिल्ह्यासाठी बोलतोय, सातारा जिल्ह्याच्या उमेदवाराबद्दल बोलतोय. साहेब, त्यांचं म्हणणं आहे की सत्तेचा दुरुपयोग करून संबंधित यंत्रणेवर दबाव टाकला जातो त्यांना अटक करण्यासाठी, आणि महेश शिंदे या पद्धतीने रडीचा डाव खेळत आहेत आणि यामध्ये काहीच सत्य नाही असं ते वारंवार म्हणतात. आरोपांना उत्तर देण्याची त्यांची एक पद्धत आहे. त्यांनी स्पेसिफिक बोलावं. मला सांगा, ते वारंवार एकच गोष्ट बोलतायत की दबाव टाकला. सन्माननीय उच्च न्यायालयावरती 13-14 मध्ये आम्ही दबाव टाकला होता का? 15-16 मध्ये दबाव टाकला होता का? मी तुमचा त्यावेळेला विरोधक होतो का? आमच्यातलं कोणीही त्यावेळेला सत्तेमध्ये नव्हतं. महेश शिंदे आमदार पण नव्हते, मला ही केस पण माहित नव्हती. ही केस ज्या वेळेला तुमचं अटकेचं संरक्षण 12 एप्रिलला निघालं त्यावेळेला ही केस आमच्या ताब्यामध्ये आली आणि ती आपल्या पुढे आम्ही मांडली. हायकोर्टाचा निर्णय चाललाय, त्याच्यामध्ये दबावाचा काय प्रश्न येतो? उच्च न्यायालयाच आहे. आम्ही उच्च न्यायालयावरती दबाव टाकू शकतो का? कदापि नाही. रडीचा डाव ते खेळत आहेत. त्यांनी उलट माझा एक आरोप आहे त्यांच्यावरती, हे 4000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोपी होते, ते फरार आहेत. त्यांना या सगळ्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हा खेळ खेळलेला आहे. उदयनराजेंनी म्हटलं की तुम्ही तुमचे पुरावे घेऊन गांधी मैदानावर या असं त्यांना आव्हान केले. 100% त्यांना काय असेल का या पद्धतीचं? अरे, मी तुम्हाला पुरावे या ठिकाणी दिले, त्याच्या इमेजेस दिले. हे कुणाचे आहेत हे चेक केलं पाहिजे. अरे, गोरगरीब महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला लुटून ह्या लोकांनी स्वतःची हजारो कोटी रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या, ज्याच्यामध्ये न्यायालयानं ह्यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी आपणा पुढे मांडतोय. मी पुराव्यासहित मांडतोय. या पुराव्याबद्दल त्यांचं उत्तर मला अपेक्षित आहे. ते जाऊ द्या. त्यांनी सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही, त्यांचं ऍफिडेव्हिट आहे, आपण पाहू शकता. मी त्याची प्रत आपल्याला देतो. त्यांनी निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट दिलेला आहे. काय ऍफिडेव्हिट दिलेला आहे बघा तुम्ही. कुठले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती, कलम काय आहेत, आदरणीय सन्माननीय पवार साहेबांना माहित नाहीत का? 406, 409, 420, 34, 13(2) हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलम आज त्यांच्यावरती लागू आहे. ऑब्जेक्शन घेतले का? लेखी वगैरे ऑब्जेक्शन दिले? आम्ही याला ऑब्जेक्शन दिलेलं आहे. निवडणूक आयोगाकडे दिले ऑब्जेक्शन? हा, निवडणूक आयोगाकडे आम्ही व्यवस्थित ऑब्जेक्शन आमचं दिलेलं आहे. अर्ज वैध ठरला, वैध झाला असं कसं वैध ठरला? वैध ठरला कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र स्वीकारता येतं, पण आतल्या कंटेंट मध्ये ते कुठलाही निर्णय देऊ शकत नाही. त्याच्यातला जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन असते आणि त्या प्रोव्हिजन नुसार आम्ही हायकोर्टात अपील केलं. अपील कधी केली? काल. हा भ्रष्टाचार काय काल उघड नव्हता झाला? भ्रष्टाचाराचं अपील नाहीये हे. अर्जाच्या बाबतीत अपील दिलंय. भ्रष्टाचार सिद्ध झाला हायकोर्टात. हा भ्रष्टाचार आरोप नाहीयेच, चौकशी अंती सिद्ध होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत. एकामध्ये एंट्री मिळालाय, दुसऱ्यामध्ये अजून काहीच नाही, फरारच आहे.
तुम्ही त्यांना जसा जामीन मिळाला तसा तुम्ही पुन्हा हायकोर्टामध्ये त्यांना अटक व्हावी म्हणून तुम्ही रिट दाखल केली होती, तर ती रिट फेटाळली असं त्यांचं म्हणणं आहे. अजिबात. त्यांनी त्या रीटची कॉपी द्यावी, राजकारणातून संन्यास घेईल. शब्द माझा घ्या. एक फक्त रीटची महेश शिंदेची किंवा कुणाची कॉपी दाखवायची की त्यामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये कुठलीही मुवमेंट केलेली असेल तर. आम्ही कुठेही कुठल्याही केसमध्ये इंटरव्हेन केलेलं नाही. खाजगी कुठेही वकील लागलेले नाहीत. सरकारी वकील त्यांनी चालवलेली ही केस आहे आणि ही केस 2010 पासून 2016 पर्यंत चाललेली आहे. तुम्ही म्हणते मी संदेश घेतो, ते म्हणते अर्ज मागे घेतो. या दोन्ही गोष्टी घडल्या तर प्रश्नच मिटेल. तुम्ही प्रश्न बदललाय, तुम्ही स्पेसिफिक बोललाय. संन्यास घेतो नाही. मी काय म्हणलं, हे जर चुकीचं असेल तर त्यांनी दाखव. आम्ही याच्यामध्ये कुठल्याही कोर्ट प्रोसेस मध्ये आम्ही घेतलेलं नाही. भविष्यात त्यांना अटक होणार का? आता तात्पुरता जामीन दिलेला आहे. एका केसमध्ये तात्पुरतं जामीन आहे, दुसरा जामीन सुद्धा नाही. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे त्यांच्या बाबतीत भरपूर पुरावे आहेत, मी आता निवडणुकीत काय बोलणार नाही, निवडणूक झाल्यावर सगळं बाहेर काढणार. आत्ताच काढा, काहीही अडचण नाही. शुभेच्छा. कुठलाही काढा, काही अडचण नाही. काय अपील केलं? अर्जावरती त्यांनी खोटी माहिती दिली, खोटी शपथपत्र दाखल केली म्हणून त्याच्यावरती अपील केलं. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीमध्ये जे जेलमध्ये असतात त्यांना सहानुभूती मिळते आणि ते निवडून येतात, अशा अनेक वेळा घटना घडल्या. त्यांच्या बाबतीत असं नाही ना. बघा, जेलमध्ये टाकणं हा मोठो आमचा नाहीच. आमचं एकच म्हणणं आहे, या जिल्ह्याचा उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आजपर्यंत यशवंत विचाराचा असतो, पण आतापर्यंतचा अनुभव पाहता आजचा उमेदवार त्यांनी फरार, जो शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला आरोपी, याला या ठिकाणी उमेदवारी दिली. कोणत्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन नाहीये? एका याच्यात जामीन मिळाला, अंतरिम एफएसआयच्या. आतापर्यंत इलेक्शनचा जर मी अनुभव घेतलेला आहे, विकास कामावरती बोलत होते, विरोधक विकास कामं काय झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करत होते आणि त्याच्यामुळे मतदार ठरवत होते. आता काय झाले, त्यांच्यावर आरोप करणे, दुसऱ्यांना खुलासा करणे, यातच ते गुरफटून गेलेले आहे. त्याचा मतदानावर परिणाम होईल का? हे बघा, जिल्ह्यामधली विकास कामं संपूर्ण जिल्ह्यानं आज पाडलेली. आज सिंचनाचे प्रचंड मोठे प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मार्गी लागलेले आहेत. आज खटाव माणसारखा दुष्काळाचा कलंक हा या सरकारनं पुसलेला आणि खऱ्या अर्थानं जर रस्त्याचं जाळं आपण जर जिल्ह्यातलं पाहिलं असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्याचं जाळं विणलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम ह्या राज्य सरकारनं केलेलं आहे. त्यामुळं 100% हे राज्य सरकार सामान्य माणसांच्या नजरेमध्ये पास झालेलं सरकार. आम्ही भाषणात पुढाऱ्यांच्या यशवंत विचार म्हणजे ज्या विचारांनी गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची गरिबी दूर झाली, आर्थिक दरी श्रीमंत आणि गरिबीतली कमी झाली आणि एक सहकाराची फार मोठी चळवळ निर्माण झाली. हा यशवंत विचार होता. आणि यशवंत विचारामध्ये तो आदर्श का होता, तर चव्हाण साहेब ज्या वेळेला आपल्यातून निघून गेले त्यावेळेला त्यांचं खातं चेक केलं तर काहीतरी 1000 रुपये देशाचे उपप्रमुख, एवढ्या मोठ्या पदावरती बसलेली व्यक्ती, केंद्रीय मंत्र्यांपासून एवढ्या मोठ्या पदांवरती असलेली व्यक्ती, ज्या वेळेला त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या खात्यामध्ये फक्त काहीतरी 1000 रुपये शिल्लक होते. आणि ज्या लोकांची प्रचंड करोडो रुपयांची, लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी आहे, ते आज या ठिकाणी यशवंत विचारांचा गळा काढतात, ही शोकांतिक आहे. पूर्वी म्हणजे राजकारणात विलास काका उंडळकर वकील होते,
शंकरराव जगताप वकील होते. आता फरारी आरोपी जर उमेदवार म्हणून आले तर आता मतदारांनी काय केलं पाहिजे? मतदारांनी तेच ठरवलं पाहिजे. आज फरारी आरोपी पांढरे कपडे घालून इथे यशवंत विचारांचा डाळा काढून फिरतात, त्याचा बुरखा फोडायचा दावा आम्ही करतो. पूर्वी वकील मंडळी न्याय देत होते, जनतेला बी आणि न्यायालयात बी. आता फरारी आरोपी तुम्ही म्हणताय तुमच्या म्हणण्यानुसार, माझ्या नाही, तुमच्या म्हणण्यानुसार फरारी आरोपी आहे, सत्ता तुमच्या ईडी पासून बीडी पर्यंत का कारवाई होत नाही? हे बघा, मी पुन्हा सांगतो, हा घोटाळा 12 एप्रिल रोजी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी सिद्ध झालेला आहे. 12 एप्रिलला, किती दिवसापूर्वी आचारसंहितेत झालेला ही गोष्ट. याच्यामध्ये कुठलाही खाजगी वकील लागला नव्हता, कुठलंही इंटरव्हेन्शन नव्हतं.